10:16 लोकल राज ठाकरे पकडतायत, चर्चगेट करताय। 1 मिनिट शिल्लक आहे केवळ। रोज आपण या प्लॅटफॉर्मवरती गर्दी पाहायला मिळते। रोज चाकरमानी जो असेल मुंबई कर्मचारी वर्ग असेल या लोकांनी प्रवास करत असतात। सकाळी 10:15 लोक पाहण्यासाठी सुद्धा या ठिकाणी अपार गर्दी असते। त्याचप्रमाणे विरावरनं येणाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी संख्या मोठ्या प्रमाणात असते। मात्र आज काहीसा बंदोबस्त असल्यामुळे या ठिकाणी राज ठाकरेंचा प्रवास सुखकर होणार असल्याचं पाहायला मिळतं। मात्र आत्ता 10:30 वाजलेले आहेत आणि 15 मिनिटं ही लोकल जे आहे ती उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळतात। राज ठाकरे फर्स्ट चर्चगेटच्या दिशेने रवाना होणार आहेत। प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती राज ठाकरे दाखल झालेले आहेत। त्यासोबत नितीन नांदगावकर असतील या ठिकाणी दाखल झालेल्या वाहन नांदगावकर मात्र या ठिकाणी दाखल झालेले त्यांच्या सरदेसाई सुद्धा आहेत। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये लोकल आहे लोकल पकडून राज ठाकरे जे आहे ते प्रवास करणार आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय या ठिकाणी राज ठाकरे यांच्या समवेत बाळ नांदगावकर, नितीन सरदेसाई, आणखीन कोण कोण आहे त्या सगळ्या राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर? ट्रेन आता दाखल झालेली आहे। ट्रेन मधून मुंबईकर हात उंचावून राज ठाकरे यांना अभिवादन करताना दिसतोय। नक्कीच ट्रेन मधून उतरणारे मुंबईकर आहेत, राज ठाकरे यांना अभिवादन करताना पाहायला मिळतं। यामध्ये काही मोर्चेकरी सुद्धा आहेत। राज ठाकरे फर्स्ट क्लासच्या डब्यापासून उभे आहेत, मात्र डब्यातून उतरणाऱ्यांची संख्या पण मोठ्या प्रमाणात आहे। एकूणच या ठिकाणी राज ठाकरे आल्यामुळे गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे राज ठाकरे आता ट्रेन मध्ये चढताना पाहायला मिळतील आणि या ट्रेन प्रसार माध्यमांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी आपण पाहतोय। राज ठाकरे हे 10:16 ही लोकल, चर्चगेटची लोकल, आणि राज ठाकरे यांनी ही लोकल पकडली नाहीये का स्वप्नील? काय नेमका अपडेट पोहोचतंय या सगळ्या संदर्भात? नक्की लागू राज ठाकरे यांनी ही लोकल पकडलेली नाहीये। दुसऱ्या लोकलने राज ठाकरे प्रवास करणार आहेत। सध्या ही जी 10:16 लोकल आली होती ती सोडण्यात आलेली आहे। खरं तर या मागे काय कारण आहे अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र या ठिकाणी गर्दी फार कमी होती। राज ठाकरे यांनी ही लोकल पकडणं अपेक्षित होतं, मात्र लोकल त्यांनी पकडलेली नाहीये। दुसऱ्या लोकलची वाट पाहतायत। एक दुसरी लोकल येईल आणि यानंतर राज ठाकरे त्या ट्रेन मध्ये चढतील असं सांगितलं जात आहे। आता आपण या ठिकाणी पाहतोय राज ठाकरे हे वेटिंग मध्ये आहेत। दुसऱ्या लोकलची वाट पाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। दादर स्टेशनवरती राज ठाकरे आलेले अनेक वर्षांनंतर राज ठाकरे आलेले आहेत। ट्रेन आपल्याला पाहायला मिळतं। आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत। राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहे। प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आहेत राज ठाकरे। 10:16 लोकल राज ठाकरे यांनी सोडलेली आहे। पुढची लोकल आहे अर्थातच साधारणतः 10:19 प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून ही लोकल सुटणार आहे। पण ती लोकल आता राज ठाकरे पकडतील का? राज ठाकरे कोणासाठी थांबलेले आहेत? काय नेमका अपडेट या सगळ्या संदर्भात मिळतंय? 10:19 लोकल राज ठाकरे पकडण्याची शक्यता आहे। सध्या या ठिकाणी 2 वर्ष आहेत, मात्र त्यांनी काय केली या संदर्भात माहिती द्यायची वाट पाहत आहेत का असा सुद्धा आता प्रश्न उपस्थित झाला आहे। मात्र सकाळच्या वेळेला गर्दी आहे आणि या दरम्यान राज ठाकरे सुद्धा प्रवास करतात। या दरम्यान पोलिसांची